श्रीपादांची बहीण विद्याधारी, राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापुरात सवित्र काटकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते. पिठापूरला खास पौराणिक महत्त्व आहे. कुक्कुटेश्वर मंदिरासमोर 121 काही 121 फुटाचा पक्का तलाव आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. मंदिराच्या आवारात मागील भागात 4 हात 3 शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्ती पीठ आहे. हा परिसर पुरुतिका म्हणून प्रसिद्ध आहे. पिठापूर हे पूर्वकाळापासूनच सिद्धक्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासूर सकाळ झाली समजून उठला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे. दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने आत्मदहन केले. भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड केले. ते भाग अन्य ठिकाणी पडले. ते शक्तिपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तिपीठातील पुरुतिका हे शक्तिपीठ येथेच आहे. याच परिसरात कालाग्निशमन दत्त मंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्त मंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्वाची ग्वाही देतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय 30 मध्ये श्रीपाद प्रभू म्हणतात, शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान श्रीपीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्रीपीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ लागेल. कलियुगात अनेक आश्चर्य घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानचा पुजारी नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्यलीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील. पिठापूर आंध्र प्रदेशातील पूर्ण गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतात 51 शक्तिपीठापैकी मानले जाते. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरू व श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. भारतात काशी येथे बिंदुमाधव, प्रयाग व वेणीमाधव, रामेश्वर येथे सेतुमाधव, त्रिवेत्र येथे सुंदर माधव तर पिठापूरमध्ये कुंती माधव अशी माधवाची 5 मधुरे आहेत. पांडवांची माता कुंती हिने माधवाची पूजा केली ते हे स्थान. श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करून आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी 7 वाजता पालखी सेवा असते. स्नान करून सोवळे घालून आपणास पादुकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थानतर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. मंदिरातून सोडून जाताना डोळे अक्षरशः पाणावतात व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात. या स्थानाची वैशिष्ट्ये: 1. श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला. 2. कुक्कुटेश्वर, कालाग्निशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत. 3. श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या. 4. श्रीपाद श्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत. 5. त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली. 6. श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनच भक्त पिठापुरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान. 7. चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील. 8. येथे आलेल्या सर्वांची बाधापीडा निरसन होऊन ते सुखी होतात. 9. रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापुरी वास्तव्य करून श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्रीवल्लभ घेतील. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.